SV मराठी सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका. हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बहुत सुकृतांची जोडी, बहुत सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमाम देवीवर, बाप रखुमाम देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, हा तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी. 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 जय जय राम, जय जय राम हरी. ओम आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. हेरती माई की दुःखाची जनिती, नाही अंती अंती आवसानी, नाही आधी अंती आवसानी. हेरती माई की दुःखाची जनिती, नाही आधी अंती आवसान, नाही आधी अंती आवसान. अविनाश करी आपुली आईसे, लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माई की दुःखाची जनिती, नाही आधी अंती आवसानी, नाही आधी अंती आवसानी. तुका म्हणे एक मरणीची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. आज या ठिकाणी सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे, तो अभंग जगद्गुरु जगत वंदनीय देहनिवासी सदैव वैकुंठाला जाणाऱ्या आमचे जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील अभंग घेतलेला आहे. आणि त्या अभंगामध्ये तुकोबाराय आपल्यासारख्यांना मार्गदर्शन करतायत. जगामध्ये प्रत्येकाची ह्या प्रक्रिया मार्गदर्शक आणि मार्गदर्शन करणारे आणि मार्गदर्शन ऐकणारे, ह्या ज्या क्रिया आहेत ह्या सातत्याने घडत असतात. तुकोबारायांनी आपल्यासारख्या संसारिकांनाही मार्गदर्शन केलेलं आहे.
तसं पाहिलं तर कोणत्याही प्रकारचे पदवीधर नव्हते, कोणत्याही विद्यापीठामध्ये शिकायला गेलेले नव्हते, कोणत्याही बोर्डाची परीक्षा दिलेले नव्हते, पण चांगल्या प्रकारचा संसार कसा करावा आणि चांगल्या प्रकारचा परमार्थ कसा करावा हे त्यांच्या प्रत्येक साधारणतः 4,500 पावणे 5,000 ह्या अभंगातून आपल्याला स्पष्ट होईल. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारायांनी सांगितलेलं आहे की ज्याने आपल्याला जन्माला घातलेला आहे त्या भगवान परमात्माने त्याचं आपण कधीतरी ऋण फेडायला पाहिजे, त्याच्याजवळ आपण जायला पाहिजे, त्याला समजून घेतलं पाहिजे. नवे नवे तर त्याला आपलंसं करून आपण का बरं देवत्व होऊ शकत नाही, त्याच्या बरोबरीने का येऊ शकत नाही, त्याच्या अंगामध्ये जे गुण आहेत ते आपल्यामध्ये सुद्धा काय येऊ शकणार नाहीत. देव आपलंसं करायला पाहिजे आणि त्याच्याशिवाय आपल्या जीवाला कधीही सुख प्राप्ती होणार नाही. या सगळ्या गोष्टी जगामध्ये आहेत ना, बाकीच्या गोष्टी त्या सगळ्या मायेने भरलेल्या आहेत. सुख प्राप्त जर करायचं असेल तर जी मोहमाया आहे ती बाजूला केली पाहिजे. आपल्याला अविनाशपणे जर राहायचं असेल, अविनाश करी आपुली ऐशे लावे मनापिशी गोविंदाची, देवाचं नामस्मरण आपण लावून घ्यायला पाहिजे, आपण करायला पाहिजे. आणि शेवटच्या चरणात ते काय म्हणत होते की पुढे जायचं असेल आपल्याला मरावे परी कीर्तिरूपी वरावे. या अभंगामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे. हा थोडक्यात झाला गोषवारा. आता आपण प्रत्येक चरणानुसार येऊ. आपला तो एक देव करून, ते अगदी आत्मविश्वासाने सांगतात देवाला आपलंसं करा, तेने विना जीवा सुख नव्हे. आपल्याला जर सुख प्राप्त जर करायचं असेल, तसं पाहिलं तर समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाय. त्या मनाला आपण प्रश्न विचारायला पाहिजे. ह्या जगामध्ये कोणीच खरंच सुखी आहे का? यापूर्वी सुद्धा कोणी भूतकाळामध्ये सुखी नव्हता, वर्तमान काळामध्ये सुद्धा कोणी सुखी असणार नाही आणि भविष्य काळामध्ये सुद्धा कोणाला सुख प्राप्त होणार नाही. म्हणून समर्थांनी तो प्रश्न आपल्या सगळ्यांना केलेला आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझं शोधून पाय. कारण सुख दुःख हे मनावर अवलंबून असतात, सुख हे मानण्यावर अवलंबून आहे. आपल्या मनाने कबूल करायला पाहिजे की खरोखरच आपण सुखी आहोत का. आणि म्हणून या जगामध्ये गीतेमध्ये 3 प्रकारची सुख सांगितलेली आहेत. राजस सुख, सात्विक सुख आणि तामस सुख. राजस म्हणजे मौज मजा करायची, ज्याला आपण आता म्हणतो ना, काही मुलं म्हणतात आता आम्ही आमच्या आईवडिलांच्या जीवावर आयुष करतो. ती कोणाच्या जीवावर? आईवडिलांच्या जीवावर, नातेवाईकांच्या जीवावर, कोणाच्या तरी घ्यायचं आणि आपण आपली जीवनाची आयुष करायची. त्याला ते सुख म्हणतात, ते राजस सुख. दुसरं सुख आहे ते तामस सुख. कोणाची तरी काहीतरी अन्याय करायचा, कोणावर तरी, कोणाचं तरी पॉकेट मारायचं, कोणाला तरी त्रास द्यायचा, कुठेतरी थोडीशी गुंडगिरी करून त्यांच्याकडून काहीतरी खंडणी वसूल करायची आणि कुठेतरी जायचं आणि आपल्या जीवनाचे काहीतरी आरामात काहीतरी तो पैसा चैनीने घालवायचा. इंद्रियांचे सगळे अगदी सोहळे पुरवायचे पण लोकांना त्रास देऊन. त्याला तामस सुख म्हणतात. पण हे सगळं आमच्या संतांनी काय केलेलं आहे? अवहेरलेलं आहे, बाजूला केलेलं आहे. आणि गीतेमधलं सगळ्यात महत्त्वाचं सुख 3ऱ्या क्रमांकाचं, त्याला सात्विक सुख म्हणतात. त्याची व्याख्याच अशा प्रकारे केलेली आहे, यतदग्रे विषमेव आणि परिणामे अमृतोपम. सुरुवातीला सात्विक सुख आपल्याला विषासारखं कडू वाटेल, पण त्याचा परिणाम मात्र अमृतासारखा असेल. यतदग्रे, अग्र म्हणजे सुरुवातीला, विषमेव विषासारखं कडू, पण त्याचा परिणाम मात्र काय होईल? अमृतासारखा गोड असेल. अमृतापेक्षा जगामध्ये कोणतंच काय नाही, गोडवा कशामध्ये नाही. मग असं सुख कोणत्या प्रकारचं आहे की जे महाराजांना अपेक्षित आहे, साधू संतांना अपेक्षित आहे, ऋषीमुनींना अपेक्षित आहे? ते कोणतं आहे? आपण सहज उदाहरण घेऊ ना. एखादा विद्यार्थी सुरुवातीला तो शिक्षण घेतो,
किती त्रासातून त्याला किती वेळा यावं लागतंय, प्रवास करावा लागतो, अभ्यास करावा लागतो, कितीतरी अडचणींना तोंड द्यावं लागतंय. आणि मग नंतर शिकल्यानंतर त्याला ती पदवी प्राप्त होईल त्या प्रकारची, आणि मग त्याला कुठेतरी पोट भरण्याचं त्याला साधन मिळेल, मग त्याला आनंद होईल. हे का आपल्याला आता या शिक्षणाला त्रास घेतला 5-10 वर्ष, पण याचा आनंद आम्हाला मिळाला, त्याचं सुख आम्हाला मिळालं. म्हणजे त्रास घेऊन आम्हाला हे मिळू शकतं आहे. किंवा एखादा तबला असेल, पखवाज असेल, एखादं वाद्य असेल, ते वाजवायचं जर असेल तर ते शिकण्यासाठी 5-10 वर्ष आपल्याला घालवावी लागेल. आधीच थोडा त्रास होईल. आधी खावे धपाटे, मग भूमंडळ चळचळा कावे. आधी धपाटे खावे लागतील, त्रास सहन करावा लागेल, आणि मग मात्र आपल्याला चांगल्या प्रकारचं मिळेल. हे सात्विक सुख आहे, ते कोणी चोरून नेऊ शकत नाही. आणि म्हणून गीतेमध्ये सुद्धा त्या सात्विक सुखाला फार किंमत आहे. आपल्या मेहनतीने कमावलेला पैसा, तर संपत्तीचे सुद्धा प्रकार आहेत. एक दैवी संपत्ती आणि एक आसुरी संपत्ती. दैवी संपत्ती आपल्या निढळाच्या आपण घाम गाळून आपण केलेली असते, निर्माण केलेली असते, कष्ट करून आपण केलं, आधी कष्ट आणि मग फळ. आणि आसुरी संपत्ती म्हणजे त्रास देऊन मिळवलेली असते, दुसऱ्या जगाला त्रास देऊन. मग ती आसुरी म्हणजे राक्षसी प्रवृत्तीची, त्याच्यामध्ये आपल्याला सुख मिळणार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांचं हेच आहे, त्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ते सांगतात, आपला तो एक देव आपला. आत्मवाचक सर्वनाम आहे हे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून. आपला तो एक देव करून घ्या, दुसरा कोणच नाही. ईश्वर एकच आहे. ईश्वरे सर्वभूतानां एको देवोश गुढहा. एक ईश्वर आहे, एकेश्वरवाद आहे. आणि आपला तो देव आपलंसं करा, देवाला आपलंसं करा, त्याला आपलं माना. त्याला जेव्हा आपण आपलं मानू ना, तेव्हा तो आपल्यासाठी धावून आल्याशिवाय राहणार. त्याला म्हणतात आत्मविश्वास. इंग्रजी वाङ्मयामध्ये एका तत्ववेत्त्याने सांगितले का, सेल्फ कॉन्फिडन्स इज फाउंडेशन ऑफ आवर पर्सनॅलिटी. आत्मविश्वास हा व्यक्तिमत्वाचा पाया आहे. मी ही गोष्ट करणार, 100% करणार, मग ती 100% परिपूर्ण होईल. ही गोष्ट मला जमणार नाही, ते मग नकाराचा निगेटिव्ह अप्रोच त्याला होईल. आपण नेहमी आपले विचार हे सकारात्मक केले पाहिजेत, होकारात्मक केले पाहिजेत. हे मी करेल, हे मी करू शकेल. महाराजांची तीच आहे. आणि म्हणून महाराजांचं दैवत कोणतं होतं की पंढरपूरचा विठोबा हे आमचं दैवत आहे. पंढरीशी जा रे आल्यानो संसारा. संसारात आल्यानंतर पंढरपूरला आपण एक वेळ तरी जायला पाहिजे. विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा. हे आमचं दैवत आहे. कृपाळू हा पंढरी जाचं. तो कृपाळू आहे, तो पंढरीनाथ, तो आमचा आहे. आणि तो आम्हाला काहीतरी देईल ही आमची अपेक्षा. पण देईल म्हणजे काय, त्याच्याकडून आम्हाला धन मागवायचं नाही. आम्हा धन पांडुरंग आणि अभंगही सरेना. आमचं धन कोणतं आहे ते म्हणतात तुकोबाराय म्हणतात एका अभंगामध्ये, आम्हा धन पांडुरंग, आमचं धन दुसरं कोणतं नाही. अभंगही सरेना, तो कधीच सरणार नाही असं आमचं धन आहे. विठ्ठल आमची जीवन टाळ चिपळ्या हेची धन. आमचं जीवन कोणतं आहे, विठ्ठल आहे. आणि टाळ चिपळ्या हे आमचं धन आहे, दुसरं काहीच नाही. तसं काय, धन कमवून कोटी सवे नये रे लंगोटी. कोट्यावधी रुपयाचं धन कमवून, दौलत कमवून, पैसा कमवून ते बरोबर येणार नाही. शेवटी काय, ते आमच्या बरोबर येत नाही. कितीतरी झाले, आजा गेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंटू आणि तोही तैसा गेला. हे सगळे गेलेले आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. आम्ही जे राहतो ना, हे भाड्याच्या घरामध्ये राहतो. हे आमचं नाही. एक ना एक दिवस हे आम्हाला सगळं सोडून जावं लागणार नाही. मग हे कशासाठी आम्ही अभिमान करायचा. मत कर तू अभिमान बंदे, मत कर तू अभिमान. तेरे जैसे लाखो आए, लाखो इस मिट्टी ने खाए. मत कर तू अभिमान बंदे, मत कर तू अभिमान. आपण अभिमान करायचं नाही, कारण एक ना एक दिवस आपल्याला ह्या 4 जणांच्या खांद्यावर आपल्याला 100% जावं लागणार आहे.
आणि मग काय होईल? हे घरसुद्धा आपलं आहे का? हे सगळं आपल्याला सोडायचं इथून. आणि आपलं जे घर आहे, कौड़ी कौड़ी महल बनाया आप जाकर जंगल सोया, ना घर मेरा ना घर तेरा आणि चिडिया रान बसेरा. कौडी कौडी करून हे सगळं महाल माड्या आपण बनवलेलं आहे. पण आपलंही घर नाही. चिमण्या म्हणतात आमचं घर, पाखरं म्हणतात आमचं घर. या घरा का आपलं आहे का? आणि म्हणून आपण जर या ठिकाणी जर जन्माला आलेलो आहोत, तर तुकोबाराय म्हणतात आपला तो एक देव करून घ्यावा. देव म्हणजे काय? देवाची व्याख्या काय आहे? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ गॉड? इंग्रजीमध्ये त्याला गॉड म्हणतात. GOD. जी म्हणजे जनरेटर, ओ म्हणजे ऑपरेटर आणि डी म्हणजे डिस्ट्रॉयटर. जनरेटर म्हणजे निर्माता, त्याला ब्रह्मदेव म्हणतात. ऑपरेटर म्हणजे चालक, त्याला भगवान विष्णू म्हणतात. आणि डिस्ट्रॉयटर म्हणजे भगवान शिव. या सगळ्यांनी युक्त ॲट ऑल दी वर्ल्ड इज द ग्रेटेस्ट सेटलमेंट ऑफ दी गॉड. या सबंध अशा जगामध्ये ईश्वराचं अस्तित्व भरलेलं आहे. फक्त आपल्याला ते कळायला पाहिजे. आणि तुकोबारामध्ये देव काय? देव संकल्पना. नाना रूपेण क्रीडती देव, हा उपनिषदांमध्ये म्हटलेलं आहे. अशा प्रकारचं देव आहे की त्याच्यामध्ये अनेक रूपं घेण्याची त्याच्यामध्ये ताकद असते, शक्ती. ऐका यशस्वी अवतार, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे देवाचे गुण आहेत. यश, श्री, औदार्य आणि ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे देवाचे 6 गुण आहेत. तो 6 गुण संपन्न आहे, षडगुण संपन्न ईश्वर आहे. भगवंताच्या घोंगडीला 6 प्रकारचे गोंडे भरलेले आहेत. देवाला कधी अपयश येणार नाही म्हणून तो यश, श्री म्हणजे पाहिजे तेवढी संपत्ती देवाकडे आहे, ती दिसण्यात येणार नाही. ऐका, यश, श्री, औदार्य. देव हा दानशूर आहे, उदारपणा त्याच्यामध्ये आहे. औदार्य. देवाजवळ ज्ञान आहे, यश, श्री, औदार्य. ज्ञान आहे, वैराग्य आहे आणि ऐश्वर्य आहे. म्हणून तो देव आहे. साई तो सब कुछ है, बंदा कछु नहीं है. वो तो राई का पर्वत करेगा और पर्वत गिराए. वो भगवान आहे, तो ईश्वर आहे. तो राईचा पर्वत करू शकतो आणि पर्वताची राय करू शकते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आपला देव करून घ्या, तेने विना जीवा सुख नोई. मगाशी सांगितलं, त्याच्याशिवाय जीवाला, आपण जीव आहोत, त्या जीवाला सुख मिळणार नाही. सुख कोणत्या प्रकारचं? मला सांगितलं 3 प्रकारचं गीतेने सांगितलं आहे. दुसरंही सुखाची व्याख्या केलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलेलं आहे व्याख्या? रूप पाहता लोचनी सुख झाले व साधने. त्या भगवान परमात्मा विठ्ठलाचं रूप पाहिल्याबरोबर मला सुख प्राप्त झालं. रूप पाहता लोचनी सुख झाले व साधने. प्रत्येक संतांनी सुखाची वेगवेगळ्या प्रकारची व्याख्या केलेली आहे. गीतेमधलं काय सांगितलं भगवंतानी तेही सांगितलं. आणि म्हणून गोकुळामध्ये काय होतं? गोकुळी आनंद झाला, रामकृष्ण घरासी आलय. गोकुळामध्ये आनंद केव्हा झाला? भगवान श्रीकृष्ण बलराम हे जेव्हा गोकुळामध्ये आले तेव्हा लोकांना आनंद झाला. आणि ते सुख गोकुळामध्ये अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक स्वरूपाचं सुख होतं. अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक सुख गोकुळामध्ये होतं. रामराज्य, रामाच्या काळामध्ये कसं होतं? भगवान परमात्मा झाले रामराज्य, मग काय उणे आम्हासी, धरणीधरी पीक गायी ओळील्या म्हशी. जिकडे तिकडे सगळा आनंद. गायी म्हशीनं दूध होतं, शेती पिकत होती, पर्जन्य काळ व मेघामोठे म्हणजे पाऊस चांगल्या प्रकारचा पडत होता, लोक चांगली नीतिनियमाने वागत होती. त्याला रामराज्य म्हणत होते. आणि म्हणून तुकाराम महाराज विश्वासपूर्वक आपल्याला सांगतायत, आपल्याला काय केलं पाहिजे? आपुला तो देव करून घ्या, तेने विना जीवा सुख नव्हे. त्याच्याशिवाय आपल्यासारख्याला सुख प्राप्त होणार नाही, हे पहिल्या चरणात सांगितलं आहे. दुसरं काय दुसऱ्या चरणात सांगितलं आहे? नाहीतर काय होईल आपली अवस्था? आपण जर देवाला आपलंसं केलं नाही तर ये रती माईक दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. बाकी सगळी माया आहे.
आणि ज्या ठिकाणी माया निर्माण झाली तर आपल्याला काहीच करता येत नाही. मायेने सगळं गोंधळ केलं आहे. माया आपल्याला देवाजवळ जाऊ देत नाही. तुका म्हणे माया गेली समूळ विळया. तुकाराम महाराज म्हणतात माझी माया सगळी गेली होती, म्हणून सगळं कुटुंबाला टाकून ते भंडाऱ्या डोंगरावर एकटेच अगदी आनंदात देवाचं नामस्मरण करत होते. आपण आपली माया मोह हे सोडल्याशिवाय चांगल्या गोष्टी आपल्याला प्राप्त होणार नाही. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आलेली आहे, मोह धरल्यावरही ऐसे होईल, असली प्रतिष्ठा जाईल. मोह धरल्यावर काय होईल? असलेली प्रतिष्ठा, वाहवा, चांगला मोठेपणा हा निघून जाईल मोह धरल्यावर. रस्त्यात जाताना 1 रुपया पडला तरी आपण खाली वागतो, बघत नाही, तो उचलून घेतो. तो आपला आहे का? कोणाचा असेल तो घेईल. 1 रुपया उचलण्याचा मोह आपल्याला होतो, आणि एकदा मोह आपण आवरला नाही तर मायेत अडकला जातो. लोभाची निर्मिती तिथे होते, आणि लोभाला पापाचा बाप म्हणतात. लोभ निर्माण झालं की तिथे बरोबर माया निर्माण होते, आणि माया आपल्याला भगवंतापर्यंत आपल्याला जाऊ देत नाही. आणि म्हणून एर ती माई की, सगळी एर म्हणजे सर्व जी माया आहे, मायेपासून दुःखाची निर्मिती होते. खरं म्हणजे दुःख काय आहे? दुःख हा फार वेगळा प्रकार आहे. सुख दुःखे, आमच्या गीतेमध्ये काय म्हटलेलं आहे भगवंतांनी? सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभो जया. जो ज्ञानी माणूस असेल, वैराग्यवान माणूस असेल, त्याला सुख काय आणि दुःख काय त्याला सारखंच. सुखामध्ये तो हुरळून जाणार नाही. सुख झालं आता मी कोणालाच ऐकणार नाही असं नाही. आणि दुःखामध्ये गडबडून जाणार नाही तो ज्ञानी. कितीही संकटात पडलं तरी त्याच्यावर फरक पडणार नाही, आणि कितीही गोष्टी प्राप्त झाल्या तरी तो माजणार नाही. राक्षस माजले, मातले. रावणाकडे एवढी संपत्ती होती, जिरवता आली नाही. कृष्णाकडे एवढं होतं बळ, याच्याकडे कंसाकडे, त्याला आवर घालता नाही आला. मायेमध्ये अडकले गेले ते. मायेमुळे दुःखाची निर्मिती होते. दुःख बांधवडी आहे आ संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. हा संसार सगळा दुःखाने भरलेला आहे. दुसरं काहीच नाही त्याच्यामध्ये. करायला गेलो. संसार वृक्षच अशा प्रकारे येतदग्री विषमेव न परिणामे मृतोपम. सुरुवातीला काय होईल? विषासारखं तो सात्विक आहे, पण वृद्धवली बघा, संसारी वृक्षाची जी पानं आहेत ना, त्याची मुळं वर आहेत. वृद्धमुळं अधा शाखा. त्याची संसारी जो वृक्ष आहे संसार रूपी, त्याची मुळं वर आहेत, आणि शाखा म्हणजे पानं खाली आहेत. मुळं जर वर जर असली तर त्याची वाढ कशी होईल? शेतकरी चिखलामध्ये शेती लावतो, भात लावतो, तेव्हा त्याची मुळं धरतात न. त्याची मुळं जर वर केली तर ती कधीच होणार नाही. झाडाचं मूळ आपल्या जमिनीत पुरतो, तेव्हा ते वृक्ष होतं आहे. संसार वृक्ष असा विचित्र आहे की त्याची मुळं वर आहेत, तो कधी वाढणार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ह्या मायेमध्ये आपण सगळे अडकलेले आहोत. नाही आदिअंती अवसानी. मायेत अडकलो का अडकूनच पडू. तिथे न आईवडिलांचा विचार, न भाऊबंधाचा विचार, न देवाचा विचार, न संताचा विचार, न ऋषीमुनींचा विचार. 3ऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, 3रं चरण बी एकदम खूप आहे. अविनाश करी आपुली यायचे, लावी मनापाशी गोविंदाचे. अविनाश जर आपल्याला व्हायचं असेल, आणि सुदैवाने तुमचं नाव बी अविनाश आहे. अविनाश म्हणजे नाश होणार नाही, पण कधी? लावी मनापाशी गोविंदाचे. गोविंद म्हणजे भगवंत. भगवंताचं नामस्मरण हे करायला पाहिजे. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया.
गोविंद गोविंद मना लागली या छंद. गोविंद गोविंद असं छंद जर लागला तर आपलं शरीरसुद्धा गोविंदच बनते. कारण नामस्मरण सगळ्यात महत्त्वाचं आहे. नामसंकीर्तन साधन सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. जन्मांतरीची जे पापं असतील ना ती निघून जातील नामस्मरणामुळे. एवढं नामस्मरण महत्त्वाचं आहे. नामस्मरणामध्ये ताकद कशी आहे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले. यमू म्हणे काय यमावे, ओवीमध्ये सांगितलेले ज्ञानेश्वरांनी. दमू म्हणे कवणा ते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे न दोष ओखदाशी नाही. यमाला सुद्धा असं वाटेल याला शिक्षा का द्यावी, हा नामस्मरण करतो, याच्याजवळ जायचं नाही आपण, कारण हा पुण्यवान आहे. इंद्रियांचं दमन करण्याची गरज नाही. एका पायावर उभं राहायची, पाण्यात उभं राहायचं, तपश्चर्या करायची गरज नाही. नामस्मरण मुखामध्ये केलं पाहिजे. हाती विणा मुखी नाम विठ्ठल गाऊ न पंढरीशी जाऊ. अशा प्रकारचं नामस्मरण केलं पाहिजे. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. नामस्मरण सोपं कसं आहे? खूप सोपं आहे. हस्तं पवित्रं यदि दान पुण्यं, पादं पवित्रं यदि तीर्थयात्रा, मुखं पवित्रं यदि नामघोषं, हृदयं पवित्रं यदि ब्रह्मनिष्ठ. आपलं हृदय पवित्र होतं आहे नामस्मरण केल्यानंतर. आणि म्हणून तीर्थाला गेल्यानंतर पाय पवित्र होतात. म्हणून गवळणी काय करायच्या? आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला चिराम, भारवित्त विसरले, हरीने कामा घातला चिराम. बाकी आम्हाला दुसरं काही वाईट आठवणच येणार नाही. अशा प्रकारचा आम्ही देवाला आमच्या अंतःकरणामध्ये बंदिस्त करून ठेवलेला आहे. देव आपलासं करून ठेवलं आहे. त्या गवळणी केलेला होता तसा. आणि म्हणून नामस्मरण फार महत्त्वाचं आहे. नाम गाऊ नाम घ्यावू, नाम विठोबासी वाहू, आम्ही दैवाचे दैवाचे, दास पंढरी रायाचे, आम्ही दैवाचे दैवाचे. नामदेव महाराजांचं अभंग आहे. नाव कसं पाहिजे, नाम कसं घ्यायचं? नाम गाऊ नाम घ्याऊ. नाम आम्ही बी गाऊ, नामस्मरण करू आणि दुसऱ्यांनाही घ्यायला लावू. दास पंढरी रायाचे, आम्ही पंढरी रायाचे भगवान परमात्म्याचे आम्ही दास आहोत, त्याचं नामस्मरण आम्ही करतो. आणि म्हणून हरिपाठाच्या अभंगामध्ये किती नामस्मरण सांगितले. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. मुखामध्ये नामस्मरण केल्यानंतर पुण्य कितीतरी प्राप्त होते. आमचे संत एकनाथ महाराज काय म्हणतात? हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागवता जन्म घेणे. आम्ही जर नामस्मरण केलं तर आमची चिंता आहे ती सगळी बाजूला जाते आणि आमच्या मनामध्ये नामस्मरणाचं चिंतन येते. नामस्मरणामध्ये ताकद असते. टाळ बोलेची पळीला नाच माझे संग, देवाजीच्या द्वारी आलो रंगला भंग, देवजीच्या द्वारी आलो रंगला भंग. टाळ बोलेची पळीला नाच माझे संग, देवजीच्या द्वारी आलो रंगला भंग, देवजीच्या द्वारी आलो रंगला भंग. दरबारी आले रंक आणि राव, दरबारी आले रंक आणि राव. झाले एक रूप नाही भेदभाव, अनाथांचं नाथ तो विठोवरी उभा, देवाजीच्या द्वारी आलो रंगला भंग, देवाजीच्या द्वारी आलो रंगला भंग. या अभंगामध्ये अशा प्रकारचं सांगितलेलं आहे की टाळ बोलते चिपळीला नाच माझे संग, देवाजीच्या द्वारी आलो रंगला भंग. देवाच्या द्वारात गेल्यानंतर आमचा अभंग काय होतो? रंगून जातो. आणि त्या दरबारामध्ये आल्यानंतर हा मोठा हा छोटा हा भेदभावच राहत नाही आणि सगळे भजनामध्ये गुंग होतात.
एक तारी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनाशी आलो. पण भजन कसं करायला पाहिजे, नामस्मरण कसं करायला पाहिजे, ते देवाला आवडलं पाहिजे, आपल्याला नाही. का? आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. असं नामस्मरण पाहिजे. म्हणून आपल्याला आवडलेलं नाही तर देवाला आवडायला पाहिजे. आवडीनं भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, हरिमुखी गाता हरपली चिंता. आवडीत घेतलं पाहिजे नामस्मरण, भावाने घेतलं पाहिजे, मनापासून घेतलं पाहिजे, ते देवाला आवडत आहे. आणि म्हणून लावी मनापिशे गोविंदाचे, त्या देवाचं वेळ आपल्याला लागलं पाहिजे, मगच आपल्या मनामध्ये आपलं अंतःकरण शुद्ध होईल. नामस्मरणाने अंतःकरण शुद्ध होईल. एका इंग्रजी तत्त्वज्ञाने सांगले, प्रेयर्स प्युरिफाईज आवर हार्ट. अंतःकरणात प्रार्थनेने, भजनाने, नामस्मरणाने आपलं अंतःकरण शुद्ध होतं आहे. आणि गुड थॉट्स लीड इन टू गुड डीड्स. एकदा अंतःकरण शुद्ध झालं की चांगले विचार सुचतात, आणि चांगले विचार आल्यानंतर चांगलं कार्य आपल्याकडून होत आहे. म्हणून नामस्मरण आणि प्रार्थना ही सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि शेवटच्या चरणात तुकाराम महाराजांनी म्हणतात, तुका म्हणे एक मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्तीपरी. तुकाराम महाराज म्हणतात, मरण होणे त्याला कशाला घाबरता, मरण तर प्रत्येकालाच होणार नाही, चांगल्याला होणार आहे, वाईटाला होणार आहे. पण किती जागला याला महत्त्व नाही, तू कसा जागला त्याला महत्त्व आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मरण माझे मरून गेले, मजला केले अमर. माझं मरणच मरून गेले, मला अमर केलेलं आहे भगवंताने. आणि म्हणून सदैव वैकुंठाला गेले देहासहित. आणि एक मनामध्ये त्यांनी, मरणाला ते कधीच नव्हते, ते म्हणतात जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. देह जाईल जाईल अशी काळ उभा खाईल. हे शरीर जाणार आहे, त्याला काळ खाणार आहे. पण ज्या जगाला काळ खातो त्याच्या माथ्यावर पाय दिला आम्ही, हे नामस्मरणाची आमची ताकद आहे. आणि ती ताकद ही साधीसुधी नाही, प्रचंड ताकद आहे. आणि अंतःकरणामध्ये आमचा तो भरलेला आहे. संपुष्ट हे हृदयपेटी आणि करुणीपोटी साठवी. अशा प्रकारचं आमचं कोण आहे, देव आहे. त्याच्यामुळे आम्हाला मरणाची भीती नाही. आम्हाला मरण आणि जन्म हे सगळे सारखेच वाटतात, आम्हाला दुसरं काही वाटत नाही. आणि तुका म्हणे एक मरणेची सरी, मरण होणं म्हणजे पुढे जाणं, उत्तमची उरी कीर्ती मार्ग. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. पूर्वजांचं कीर्तिरूपी भांडवल आपण नाही घ्यायचं. माझ्या आजोबांनी, माझ्या पंजोबांनी असं केलं होतं, तसं केलं होतं, तू काय केलं हे फक्त सांग, मी काय केलं हे सांग. तुकोबारायांनी आदर्शवान सांगितलं. ते स्वतः म्हणाले, बरवे झाले देवा निघाले दिवाळे. दुकानाचं दिवाळं निघालं बरं झालं, आपलं जर दिवाळं निघालं तर आपण आत्महत्या करायला बसलोय. तोटा झाला तर लगेच सहन होत नाही आम्हाला. पण आम्ही नामस्मरण घेतो. आमचं खंबीरपणे आमचं काय आहे, मन आहे. मन खंबीर ठेवायचं, नामस्मरण महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी जाता काय राहील कार्य, जन पळभर म्हणतील आहे. आमच्या कार्याचं लोक, मी जरी गेलो तरी कार्याचं लोक गवगावा करतील, वाहवा करतील. आणि म्हणून जाता जाता फक्त एकच या ठिकाणी सांगेल की आपलं जे काम घेतलं ते आपण केलं पाहिजे काम. आम्ही मौज मजा करण्यासाठी आलो नाही, तर चांगल्या प्रकारचं जीवन आम्ही जगणार आहोत. आणि जगालासुद्धा कशा प्रकार चांगलं जीवन जगता येईल याचा आम्ही आदर्श घालून देऊ, चांगलं जीवन. आणि सगळ्यांनीसुद्धा जीवन चांगलं जगावं. आणि संतांच्या, ऋषीमुनींनी मुनिमार्ग गेले त्याच मार्गे चाललो, चांगल्या मार्गाने गेलो, झाडू संतांचे मार्ग, त्याच मार्गाने आपण जाऊ शकू. या ठिकाणी आमचा पितृपक्ष आहे. त्या पितृपक्षामध्ये आमच्या पूर्वजांचं, आमच्या आजोबा, आमचे पंजोबा जे काय गेलेले असतील त्या सगळ्यांचं आम्ही स्मरण करू. झालेली सेवा जी आहे ती संत तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी ही प्रवचनरूपी सेवा संपली असून विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ओम शांती शांती.